महावितरणच्या वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे। विशेषतः पर्यटन व्यवसायाचं प्रचंड नुकसान हे होत आहे। त्यांच्या आशेवरती तुमचे व्यवसाय उभारू नका। मालवण शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महावितरणच्या वीज समस्यांबाबत ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक नितीन वाळके यांनी मालवण इथं आयोजित पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली। 19 मे 2026 रोजी मालवण शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक नितीन वाळके काय म्हणाले ते पाहूया सविस्तर। गेल्या जवळपास महिनाभर केवळ मालवणमध्ये नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातच महावितरणच्या वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे। सातत्याने कमी दाबाचा पुरवठा, वारंवार वीज खंडित होणं आणि कधीतरी प्रचंड दाबाने विजेचा पुरवठा होणं, या तक्रारीने सगळे वीज ग्राहक म्हणजे केवळ व्यापारी नव्हे तर विद्यार्थी वर्ग, गृहिणी आणि सर्वसामान्य जनता अत्यंत त्रस्त झालेली आहे। आणि वीज वितरणचे अधिकारी याबाबत मात्र थातूर मातूर कारणं पुढे करत आहेत। हा सगळा प्रकार हा या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, कामचुकारपणामुळे आणि कसलीही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व न बाळगल्यामुळे निर्माण झालेला आहे, असं एक सर्वसामान्य पर्यटन व्यावसायिक आणि या वीज समस्येचा सातत्याने पाठपुरावा करणारा एक कार्यकर्ता म्हणून माझं पक्क मत झालेलं आहे। प्रत्येक वेळी रोज सकाळी साधारणतः 7-7:30 वाजता जो कमी दाबाचा म्हणजे 120-130 एवढ्या दाबाने जो पुरवठा सुरू होतो तो दिवसभर, आणि त्यामुळे विशेषतः पर्यटन व्यवसायाचं प्रचंड नुकसान हे होत आहे। यातून मोठ्या संख्येनं कोकणचा मेवा चाखण्यासाठी इथल्या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटनाच्या माध्यमातून कुटुंबासोबत सुट्टी उपभोगण्यासाठी म्हणून उतरलेले पर्यटक नाराज होऊन परत जात आहेत। जवळजवळ सर्व निवास न्याहारी व्यवस्थेची आरक्षण त्यामुळे रद्द होत आहेत। आलेले पर्यटक सुद्धा परत जात आहेत आणि वीज वितरणची बिलं आणि त्याच्याबरोबर आता नवीन डिपॉझिटसाठीची मागणी यांचा तगादा मात्र काही सुटत नाही आहे आणि ही समस्या अत्यंत गंभीर रूप धारण करते आहे। पावसाचा नुसता शिडकावा झाला, पावसाने नुसती भूल उठवली तरी ही परिस्थिती आहे। तर आमच्या समोर अख्खा पावसाळा जायचा आहे, काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याच्याच चिंतेमध्ये सर्व सिंधुदुर्ग वासीय पडलेले आहेत। आणि त्यामुळे या माध्यमातून सर्व ग्राहकांना एकच आवाहन आहे की वीज वितरणच्या भरोशावर राहू नका, त्यांच्या आशेवरती तुमचे व्यवसाय उभारू नका। तुम्हाला तुमची स्वतंत्र व्यवस्था करण्याशिवाय या व्यवस्थेने दुसरा मार्ग ठेवलेला नाही, हे म्हणण्याच्या शिवाय माझ्यासमोर दुसरं गत्यंतर नाही। धन्यवाद।